तुम्ही पिऊन पिऊन किती तेल प्याल? तुम्ही जगाला पुरवाल ना, त्याच्यात प्रॉफिट मिळणार. भारत सध्या इतक्या छान ठिकाणी बसलेला आहे आणि हे लक्षात आलेलं आहे, की भारताची आत्तापर्यंतची भूमिका फार चांगली आहे. खरं म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेचं तेरावं घातलं गेलंय. आता युद्ध काय फक्त अमेरिका आणि इस्रायलनेच केलं? मग आखाती देशांची हानी कोण देणार? काय म्हणले, की इराणचं सार्वभौमत्व मान्य करा. ते कोणीच अमान्य केलं नाहीये. पुन्हा सगळ्या जगामध्ये मुस्लिम राष्ट्रांचं नेतृत्व करण्याची खाच तर इस्रायलला त्रास द्यायचा, बरं तो दहशतवादी मार्गाने द्यायचा. म्हणून इस्रायलने काय सांगितलं, की इराणचा अणुबॉम्ब आम्ही कधीही होऊ देणार नाही. पण इराणने जर एवढी खाजवून खरूच काढली नसती तर हा हल्ला झाला. चीनची नाकेबंदी करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. आता मात्र ट्रम्पला थांबणं शक्यच नव्हतं. नमस्कार, महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश पाटील. आज आपण जो पॉडकास्ट करणार आहे हा युद्धावरचा दुसरा पॉडकास्ट आहे. या मागचा पॉडकास्ट आपण माझी सहकारी अनिशा हिच्याबरोबर केला होता आणि ज्यामध्ये आपण युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेतली होती. पण आजचा जो पॉडकास्ट आपण करणार आहोत तो सर्वसामान्यांना भेडसावणारा एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अर्थात गॅस आणि तेल टंचाई. ही गॅस आणि तेल टंचाई कशी सुरू झाली आहे, हे युद्ध का सुरू झालंय, ह्या युद्धामध्ये कशा कशा गोष्टी घडतायत आणि ह्याच्यावरचे अपडेट्स काय असतील हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याबरोबर. नेने सर, तुमचं महा MTV मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. आपण मागचा पॉडकास्ट जेव्हा केला तेव्हा तुम्ही युद्धाची पार्श्वभूमी सांगितली होती. बरोबर. आज आपण युद्धाच्या अपडेट्स वरती हा पॉडकास्ट करतोय. आता जी अपडेट आली आहे की आता इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डॉक्टर मसूद पेझेशकियान यांनी सांगितलंय की आम्ही युद्ध थांबवण्याची तयारी दाखवतो आहोत. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी तयारी करताना 3 महत्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत. या अटी अशा आहेत की एक म्हणजे युद्धात झालेली सगळी राजकीय आणि आर्थिक हानी भरून काढायची. दुसरी अट त्यांनी अशी ठेवली आहे की इराणच्या सार्वभौम हक्काचा स्वीकार करणे. आणि तिसरी महत्वाची अट अशी आहे की इराणवर भविष्यात कोणतेही हल्ले होणार नाहीत याची हमी जगाने इराणला द्यावी, अशी त्यांची तिसरी अट आहे. माझा पहिला प्रश्नच हा आहे की आत्ताच 13व्या दिवशी इराणनी ही अट का ठेवली असेल? आपल्याकडे 13व्या दिवसाला एक वेगळं महत्व असतं. आपण 13वं घातलं म्हणतो की नाही. खरं म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेचं 13वं घातलं गेलंय. इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडीत निघालेली आहे. आणि कसं असतं की या राजकीय बाबतीमध्ये आणि पर्टिक्युलरली डिप्लोमॅट्स जे असतात ते सरळ कधीच बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याचे अर्थ, ते कधी बोलले, का बोलले, मागची पार्श्वभूमी काय, याचा सगळ्याचा विचार करायला लागतो. पेझेशकियान यांच्याबद्दल आधी तुम्हाला सांगतो. पेझेशकियान हे मुळामध्ये, इराण हा पर्शियन लोकांचा देश आहे. पूर्वीचे पारशी, आपल्याकडे जे पारशी आले त्यांचे पूर्वज ते पर्शियन, तीच लोक आहेत ही, फक्त धर्म बदलला म्हणून ते मुस्लिम झाले. आता इराण सुद्धा काही खूप मोठा देश आहे. मोठा देश असला की एकाच पद्धतीची लोक तिथे राहतील असं नसतं. वेगळ्या वेगळ्या वंशाची लोक तिथे असतात. आता गंमत म्हणजे बघा, आपल्याकडे मनमोहन सिंग पंतप्रधान होते. मला एकटाच बोलताना जाणवलं की मनमोहन सिंग आणि पेझेशकियान यांच्यामध्ये एक साम्य आहे. मनमोहन सिंग हे शीख होते, भारतातली एक अल्पसंख्य जमात. शीख हे मुस्लिम ही फार मोठी अल्पसंख्य जमात आहे, शीख म्हणजे अगदी थोडेसे. त्यांना पंतप्रधान केलं गेलं होतं. सगळ्यांना माहिती आहे की मनमोहन सिंग हे कठपुतलीसारखे होते, बोलविता धनी वेगळाच होता. पेझेशकियानचं तसंच आहे. पेझेशकियान हे मूळ पर्शियन नाही आहेत. इराणच्या उत्तरेला कास्पियन समुद्र आहे आणि त्याच्याही उत्तरेला अझरबैजान नावाचा एक देश आहे. तो सध्या बऱ्याच कारणांनी बातमीमध्ये आहे. तिथेही तेल मिळतं आणि तिथे मुस्लिम राज्य आहे. तर त्या अझरबैजानचे जे लोक आहेत त्यांना अझेरी म्हणण्यात येतं. तर ते जसे समुद्राच्या त्या बाजूला आहेत तसेच या बाजूला सुद्धा आहेत, पण ते इराणमध्ये अडकून गेलेले आहेत. त्या अझेरी वंशाचे हे पेझेशकियान आहेत. ताबरीज नावाचं उत्तरेला जे इराणचं एक मोठं शहर आहे तिथले हे पेझेशकियान होते. म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटी मुस्लिम, पण मायनॉरिटी सेक्ट म्हणू आपण, मायनॉरिटी सेक्ट इन इराण, त्याचे पंतप्रधान त्यांना केलेलं आहे. आणि ते प्रयोग म्हणूनच केलंय. कट्टर मुस्लिमांना एक चांगला चेहरा हवा होता किंवा हे, आणि ते मवाळ समजले जातात, तर मवाळ चेहरा म्हणून त्यांना आणलेलं आहे. पण त्यांच्या हातात अधिकार शून्य आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आणि चांगलं जेन्युइनली सांगितलं होतं की आम्ही चुकून शेजारच्या आखाती देशातल्या राष्ट्रांवरती हल्ले केले. ती काय जी झाली ती गोष्ट झाली, पण आता यापुढे आम्ही करणार नाही. थोड्याच वेळात जसं मनमोहन सिंगांनी एक आदेश काढायचा आणि राहुल गांधींनी येऊन तो फाडून टाकायचा, तशी घटना IRGC म्हणजे इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर, हे जे त्यांच्यातल्या सैन्यातलंही एलिट युनिट आहे,
त्यांच्या मुख्याने येऊन सांगितलं की त्याचं काही मनावर घेऊ नका, ते काही बोलतात. लिटरली या शब्दात सांगितलं, आम्ही हल्ले चालूच ठेवणार. आणि त्यांचं सांगणं विरायच्या आत त्यांनी अबुधाबीवरती एक हल्ला केला. बर. तर साधारण त्यांना आता सुद्धा पुढे करण्यात आलंय. ते म्हणले, हे स्वतःच IRGCचे लोक म्हणतात त्यांचं फार सिरियसली घ्यायचं नाही, आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे, पण आत्ताच का बोलले आणि हे काय बोलले? आता हे तिन्ही गोष्टी आहेत त्या मोठ्या इंटरेस्टिंग आहेत. हानी युद्धातली द्यायची का? हानी कोणी द्यायची? ज्यांनी युद्ध केलं त्यांनी. आता युद्ध काय फक्त अमेरिका आणि इस्रायलनीच केलं, मग आखाती देशांची हानी कोण देणार? इराण बरोबर देणार, आहे. कारण इराणने त्यांच्यावरती टाकलेले आहेत. तेव्हा हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहेत. ओके. दुसरं काय म्हणले की इराणचं सार्वभौमत्व मान्य करा, ते कोणीच अमान्य केलं नाहीये. अमेरिकेने इस्रायलने सुद्धा म्हटलं नाही की इराण हा गुलाम बरोबर. देश आहे, ते सार्वभौमच आहे. मग हे कशाला केलं? कारण इराणच्या अर्थव्यवस्थेचं 13वं निघालेलं आहे. अच्छा. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे इराणी त्यांचा जो करन्सी आहे त्याचं नाव रियाल आहे. रियाल हा स्पॅनिश शब्द आहे, तिथून हा पसरत पसरत इथे आला. स्पेनचं सुद्धा रियालच आहे. तर या रियालच्या रियालची व्हॅल्यू जेव्हा इराण स्वतंत्र झाला किंवा इराणची चांगली सत्ता होती तेव्हा 40 रियालला $1 मिळायचा. बर. आज 15.5 लाख रियालला $1 मिळतो. म्हणजे अवमूल्यनाची परिसीमा झाली आहे. म्हणजे ओके. एक हातगाडी भरून रियाल नेले तर कदाचित तुम्हाला एक कोक मिळेल. अच्छा. कोक इराणमध्ये मिळत नाही म्हणून काहीतरी सरबत मिळेल. तर ही परिस्थिती काही चांगली नाहीये. बरोबर. आणि ते का झालं? कारण सगळ्या विश्वाने त्यांना वाळीत टाकले. कारण अमेरिका म्हणली त्यांना वाळीत टाका म्हणून वाळीत टाकले. इराण विकतं काय जगाला? तेल. ते तेलही अमेरिका विकू देत नाहीये. म्हणजे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवलाय. पुन्हा सगळ्या जगामध्ये मुस्लिम राष्ट्रांचं नेतृत्व करण्याची खाज, मी खाजच म्हणतो, कारण त्यांना काही गरज नव्हती हे सगळं करण्याची. इराण हा देश सुसंस्कृत आहे, त्यांना 5,000 वर्षाची संस्कृती आहे, त्यांच्याकडे तेल संपन्नता आहे. हे सगळं असताना नसतं नाक घालून इस्रायलचं वाईट चिंतायची त्यांना काही गरज नव्हती. इस्रायल आणि इराणच्या सीमा सुद्धा एक दुसऱ्याला लागलेल्या नाहीयेत. सहसा सीमा एक असली की बरोबर. तुमच्या इंटरेस्ट एकमेकांना क्रॉस करतात. तरी जाऊन त्या इस्रायलला त्रास द्यायचा, बरं तो दहशतवादी मार्गाने द्यायचा, सनदशीर मार्गाने द्यायचा नाही. पण इराणनी अशा कुरबुरी केल्या की ज्यांनी युद्धाशिवाय पर्याय उरला नाही. त्यांनी जे 3 कुत्रे पाळले, एक म्हणजे हमास, दुसरं हुती, येमेनमध्ये हुती, पॅलेस्टिनांचे हमास आणि हिजबुल्ला हे लेबनॉनमधले. या तिन्ही कुत्र्यांना इराणनी पैसे दिले, खायला प्यायला घातलं आणि इस्रायलवर सोडलं. त्याच्यातही गंमत आहे, हुतींची आणि इस्रायलची सीमा पुन्हा लागलेली नाहीये. इराण म्हणलं म्हणून आम्ही इस्रायलवर हल्ला करणार, असला सगळा प्रकार. तर इस्रायलचा प्रकार काय आहे? मी स्वतः इस्रायलला जाऊन आलोय. प्रगत देश आहे. मी अमेरिकेला जाऊन आलोय. अमेरिकेपेक्षा सुद्धा चांगली प्रगती त्या देशामध्ये आहे. लहान देश आहे, खूपच लहान देश आहे खरं म्हणजे, परंतु प्रगत देश आहे. माणसं चांगली राहतात. पुन्हा तिथे जरी यहुद्यांचा तो देश असला, ज्यूंचा, तरी तिथल्या अरबांनाही स्थान आहे. अरबांचा पॉलिटिकल पक्ष तिथे आहे. म्हणजे उत्तम चाललंय सगळं. पण तिथे जे पॅलेस्टिनी लोक आहेत त्यांना ते एक हिंदीमध्ये म्हण आहे, कुत्तों को घी हजम नाही होता. चांगलं अन्न पुरचत नाही, तसं पॅलेस्टिनी लोकांचं आहे. चांगलं जीवनक्रम होतं, चांगलं अन्न होतं, तरी 7 ऑक्टोबरचा दहशतवादी हल्ला केला. तो पूर्णपणे इराणनी पुरस्कृत होता. अच्छा. आणि इस्रायलचं पंचायत अशी आहे की त्यांच्याकडे 3 मुख्य शहर आहेत, हायफा, जेरुसलेम आणि तेल अवीव. एक एक शहरावर एक एक अणुबॉम्ब जर टाकला तर इस्रायलच संपतं, म्हणजे काही राहत नाही. अच्छा. आता इराणकडे अणुबॉम्ब जर झाला तर इराणने सांगितलंच आहे आम्ही तो इस्रायलवर टाकू. म्हणजे असंही नाही की झाला काय आणि टाकतील काय. त्यांनी स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह आहे की आम्हाला इस्रायल नष्ट करायचंय. का नष्ट करायचंय? तर आमच्या पुस्तकात लिहिलंय की यहुद्यांना जगू नये द्यायचं, म्हणजे कुराणात. अच्छा. पुस्तकात असंही लिहिलंय की काफिरांना जगू नये द्यायचं. आम्ही काफिरच आहोत हिंदू. उद्या ते आमच्या इकडे येतील की चला तुमचे किती शहर आहेत तेवढे अणुबॉम्ब झाले की टाकू. करतील असं नाही, मी सांगतो. पण इस्रायल तर संपूनच जाईल ना. म्हणून इस्रायलने काय सांगितलं की इराणचा अणुबॉम्ब आम्ही कधीही होऊ देणार नाही. याच्या अगोदर सुद्धा इराणवर अणुबॉम्ब टाकायला सिरियाने अणुभट्टी उभारली, इस्रायलने उडवून टाकली. इराकने उभारली, इस्रायलने उडवून टाकली. ज्यांनी ज्यांनी अणुबॉम्ब करायचा प्रयत्न केला, इस्रायली सैन्याने युनायटेड नेशनची पर्वा न करता जाऊन त्या उडवून टाकल्या. अशी त्या देशाची नीती आहे, कारण त्यांचं सर्व्हायव्हल आहे. मांजराला सुद्धा तुम्ही खोलीत कोंडलं तर मांजर सिंहापेक्षा सुद्धा जास्ती गतीने कोणाच्याही अंगावर धावून जातं. ही तर माणसं आहेत आणि बुद्धिमान माणसं आहेत. त्यामुळे इराणवरती हल्ला होणार हे नक्कीच होतं. पण इराणने जर एवढी खाजवून खरूज काढली नसती तर हा हल्ला झाला नसता. इतकी वर्ष कुठे झाला? इराण कधीपासूनच सांगताय इस्रायलला नष्ट करू. हा एक भाग झाला. आता हल्ला इस्रायलने एकट्याने केलेला नाहीये, बरोबर. अमेरिका सुद्धा त्यांच्याबरोबर आली आहे. अमेरिका हे वेगळं रसायन आहे आणि ट्रम्प हे तर काय म्हणजे अफलातूनच प्रकरण आहे. बरोबर. असं म्हटलं जातं की ट्रम्पचं सर्वात आवडतं पक्वान्न की सर्वात आवडता वास म्हणजे तेलाचा वास.
अच्छा. क्रूड तेलाच्या वासाने त्याला म्हणजे अशी झिंगत चढते की आता हे मला हवं. जसं व्हेनेझुएलामध्ये क्रूड तेल होतं तर म्हणलं घेऊनच टाकूया, नकोच, त्यांना ते जमायचं नाही, आपल्यालाच घ्यायला पाहिजे. ही अलंकारिक भाषा झाली. खरी गोष्ट अशी आहे की अमेरिकेची इच्छा, अमेरिकेचा प्रतिस्पर्धी रशिया आता राहिलेला नाही. भारत उद्या होऊ शकतो, पण आज त्यांचा प्रतिस्पर्धी चीन आहे. चीनचं कशावरती? कारण चीनचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, मिलिटरी, आर्थिक शक्ती आणि पॉप्युलेशन हे सगळंच त्यांच्याकडे आहे. हम्म. पण चीनकडे काय नाही आहे, तर एवढं मोठं मॅन्युफॅक्चरिंग करायकरता पुरेसं तेल नाही आहे. चीन कुठलं तेल घेतो? व्हेनेझुएला आणि इराण. व्हेनेझुएलाचा नळ बंद केलाय, हम्म. आता इराणचाही बंद करूया. मग फक्त अच्छा. रशियाचं तेल घेण्याची चीनला पाळी येईल, तोपर्यंत रशियाची मांडवळी करता येईल, युक्रेन वॉर थांबेल वगैरे. म्हणजे चीनची नाकेबंदी करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. मग ती करायला इस्रायल जेव्हा म्हणलं की आता त्यांचा अणुबॉम्ब होतोय, आणखीन इस्रायलने एक माहिती आणली. इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद ही अतिशय पॉवरफुल संस्था आहे. हम्म. त्यांनी बातमी अशी आणली की इराण मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये तर अव्वल आहेच. खूप मिसाईल चांगली त्यांनी डेव्हलप केली आहेत. पण आताच्या त्यांच्या मिसाईलची रेंज 12,000 मैलाची आहे. 12,000 मैल म्हणजे ते न्यूयॉर्कवर टाकू शकतात. आता मात्र ट्रम्पला थांबणं शक्यच नव्हतं. तेलाचा वास म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात ना कॅरट अँड स्टिक, हम्म. की गाजर पुढे करायचं आणि काठी पण आणायची. तर तेल हे गाजर आणि मिसाईल हे काठी. काठी. तर इराणला थांबवणं आवश्यक झालं होतं. म्हणजे आणि यावेळेला तुम्ही बघितलं असेल, ट्रम्प हे पुन्हा एक वेगळ्या वृत्तीचे आहेत. मागे बुशने जेव्हा हल्ला केला तेव्हा मी जगाचं सगळं सार्वभौम सरकार जगातली आणली आणि एकत्र हल्ला केला. गल्फ वॉर पहिली, गल्फ वॉर दुसरी. हम्म. हा म्हटलं माझं अस्तित्व संकटात आहे, अमेरिका एवढी शक्ती आहे, कशाला एवढे ठेवलेत, हाणा जाऊन. आणि जाऊन त्यांनी हाणलं. असं हे युद्ध सुरू झालंय. युद्धाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे. तुमचा न्यूक्लिअर प्रोग्राम थांबायचा. अणुबॉम्बचं तुम्ही अणुबॉम्ब कसा करतात? अगदी सोपं आहे. खूप सारं युरेनियम आणायचं, ते एकत्र करायचं आणि टाकून द्यायचं की अणुबॉम्ब फुटतो. साधारण अगदी हम्म. इराणकडे अणुबॉम्बची 400 किलो युरेनियम आहे अशी बातमी आहे. त्याच्यावरनं 10 ते 11 अणुबॉम्ब होऊ शकतात. अच्छा. हां. तर ते युरेनियम आणून सुद्धा त्याचा प्रत्यक्ष बॉम्ब करणं अजून त्यांना जमत नाहीये किंवा जमतंय की माहीत नाही. तेव्हा असं आहे ना की जमिनीवरती अंधारात तुम्हाला कोकणामध्ये दोरी दिसली, तर ती दोरी आहे का साप आहे तुम्ही विचार नाही करत. तुम्ही आधी काठी आणता. बरोबर. तसा हा प्रकार चाललेला आहे. तू- तर अमेरिकेच्या अटी कुठल्या? तर तुम्ही न्यूक्लिअर करायचं नाही सांगायचं आणि बंद करायचा धंदा. मिसाईल डेव्हलपमेंट करायची आणि तुमची मिसाईल फक्त 300 किलोमीटरच गेली पाहिजे. म्हणजे बरोबर. जास्तीत जास्त दुबई. याहून पुढे अच्छा. तुमची मिसाईल जाता कामा नये. आणि दुबईचं काय करायचं ते आम्ही नंतर बघू. या 2 त्यांच्या मुख्य अटी आहेत. आणि मग बाकीच्या अटी काय त्या येतील पुढे. या 2 अटी जर पाळल्या तर तुमच्यावरती निर्बंध सुद्धा काढून टाकू. कारण तेल आम्हाला सगळ्यांनाच हवं आहे हो. हम्म. तुमचंही जीवन चांगलं होईल, काय प्रॉब्लेम आहे? आणि हे करता तुम्हाला मूल्य तर हे कधीच करणार नाही म्हणून लोकशाही आणायची. हम्म. लोकशाही नसेल आवडत तर तो जो राजा होता आधीचा शहा, त्याचा मुलगा बसलाच आहे अमेरिकेमध्ये. तो आतापासूनच सुरू केले की आता आपल्या राज्य याची वेळ आली आहे वगैरे. अशा प्रकारात हा सगळा हल्ला झाला. तो आता इराणला झेपत नाहीये. बडबड खूप करतात ते. पण अमेरिकेच्या डिफेन्स डिपार्टमेंटने सांगितलं की त्यांचे मिसाईलचे हल्ले पहिल्यापेक्षा 70% कमी झालेत आणि ड्रोनचे हल्ले तर 23% उरले. म्हणजे संपत चालले, गणित संपत चाललंय. ते मॅन्युफॅक्चर करतात. तर अमेरिका त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवरती बॉम्ब टाकताय. आणि ते बॉम्ब ते कुठे आहे ते त्यांना कसं कळतं? मोसादची गुप्तहेर यंत्रणा फार प्रबळ आहे इराणमध्ये, त्यामुळे त्यांना कळतं. तर इराणची आता पाचावर धारण बसलेली आहे, म्हणून हे प्रस्ताव पुढे आलेले आहेत. तुम्ही आता मला ज्यावेळी सांगितलं त्याच्यानुसार असं कळलं की इराण आता थोडासा घाबरलेला आहे असं आपण म्हणू हो. शकतो. कारण आर्थिक व्यवस्था नाहीये हम्म. आणि त्यातनंच आता इराणला पुढे काहीतरी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. हम्म. नाहीतर इराण नामशेष होऊन जाईल. बरोबर. हे असताना आत्ता आपण असं म्हणतो की इराणनी आत्ता जे हल्ले केले त्याच्यामध्ये आखाती देश जास्त होते हो. आणि या हल्ल्यामुळे इराणला नक्की काय हवंय? हा. आता काय माहितीये का की अमेरिका त्यांचा मुख्य शत्रू, इस्रायल शत्रू नंबर 2. त्यांची घोषणाच आहे की सैतान, मोठा सैतान अमेरिका, छोटा सैतान इस्रायल, हे दोघं नष्ट करायचे. सैतान ही कन्सेप्ट ज्युईश धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये आहे आणि मुस्लिम धर्मामध्ये आहे. बरोबर. तर हे सैतानच म्हटल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांना मारणं एवढंच बाकी आहे. आता इस्रायलपर्यंत त्यांची मिसाईल जातात, अमेरिकेपर्यंत जात नाहीत. म्हटलं ना ते 12,000 मैल अजून झालेलं नाहीये. पण अमेरिका स्वतःच येऊन बसली ना इकडे तिकडे. सगळ्या आखाती देशांमध्ये अमेरिकेने स्वतःचे तळ उभारलेत. मग आम्ही त्या तळावरती हल्ला करू, इथपर्यंतही मान्य झालं असतं. म्हणजे त्याला एक रिझनिंग आहे की बुवा अमेरिका आमचा शत्रू आहे. अहो पण तुम्ही बहारीनच्या हॉटेलवर हल्ला करताय. हॉटेलमध्ये अमेरिका बसली आहे का? अबुधाबीच्या एअरपोर्टला हल्ला करताय, दुबईच्या एअरपोर्टवरती हल्ला करताय. त्यांना आखातातली अर्थव्यवस्था सगळी नष्ट करायची आहे
आणि त्याची 2 कारणं आहेत. मी स्वतः इराणी लोकांशी बोललेलो आहे. मी आखातात तर नोकरी स्वतः केलेली आहे. आखाती देशांचं जीवनमान अतिशय उत्तम आहे. पैसे त्यांच्या इथे लोकांकडे भरपूर आहेत. लोकं छान राहतात आणि निर्बंध नसल्यामुळे सगळ्या गोष्टी तिथे येतात आणि 1-2 देश सोडले तर तिथे दारू-बिरू पिण्यावर सुद्धा बंधनं नाही आहेत. त्याचा इराणी लोकांना प्रचंड द्वेष वाटतो. अच्छा. कारण एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, इराणी माणसं जी माझ्या ओळखीची आहेत, त्यांना म्हटलं, "का हो तुम्ही मुस्लिम, दारूबंदी असेल?" ते म्हणले, "वेडे की काय? इराणमध्ये मुसलमान येण्याच्या आधीपासून दारू गाळण्याचा कॉटेज इंडस्ट्री चालू आहे. अच्छा. आपण जी रेड वाईन शिराज घेतो ना, ते शिराज गाव आहे इराणमध्ये, तिथल्या द्राक्षांची ती वाईन प्रसिद्ध होती म्हणून ते आहे. ते म्हणजे आमच्या सगळ्यांच्या घरात भट्टी असते. आम्ही काय हे मुले काय म्हणतात, मुलांना नसेल पाहिजे नका पिऊ, मरा तुम्ही, आम्ही तर पिणारच. तर हे सगळं त्यांना ओपनली करता येत नाही. बायका बिचाऱ्या डोक्यांचे केस बांधून ठेवायच्या वगैरे. तर त्यांना यांचा द्वेष वाटतो, की हे कसे मजेत राहतात. आम्ही पण राहू शकलो असतो. आम्ही त्यांच्यापेक्षा खरं म्हणजे गल्फमधलं जे तेल आहे, त्यातलं सर्वात जास्ती तेल इराणकडे आहे आणि सर्वात चांगल्या क्वालिटीचं तेल इराणकडे आहे. अच्छा. मग चांगलं राहण्याची सगळी साधनं आहे. हे दलिंदर सरकार आहे. हे मूल्य जे आहेत हरामखोर, इस्रायलची भांडण करायचं काय कारण आहे आम्हाला? काही गरज नाही. आणि पॅलेस्टिनी लोकं, ज्या पॅलेस्टिनी लोकांना जगातल्या सगळ्यांनी वाळीत टाकलेलं आहे. कारण ते अत्यंत उर्दूमध्ये एहसान फरामोश म्हणतात, तशी ती लोकं आहेत, की तुम्ही त्यांना एकदा घरात घेतलं, की ते तुम्हालाच मारायला निघतात. पण बरोबर. म्हणजे घरामध्ये तुम्ही तुम्ही पाळीव प्राणी म्हणून कधी झुरळं पाळता का हो? तसा तो प्रकार आहे. मग ती एकदा पसरली की ती खूप झाली, ती खूप झाली की तुम्हालाच खायला निघतात, तसा प्रकार. अच्छा. तर त्या पॅलेस्टिनांची मदत करायची, इस्रायलच्या विरुद्ध जायचं म्हणून आम्ही आमची कशाला हे जे पैसे आधी मुळात पैसे कमी मिळतात कारण त्यांना विकता येत नाही बाहेर आणि त्यांनी तुम्ही हे कुत्रे पोसतात, त्या कुत्र्यांना जे तुम्ही हत्यारं वगैरे देतात त्याचे पैसे आम्ही देतो. ते भिकारीच आहेत, त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत. मग आमचं चांगलं जीवन बरबाद करून त्या नालायकांच्या पंक्तीला आम्हाला तुम्ही का बसवता? हा पहिला खामेनी म्हातारा जेव्हा मेला, तेव्हा उत्सव झाले तेहरानमध्ये आणि त्याची चित्र आलेली आहेत. चित्र. तेहरानतल्या स्त्रिया, पुरुष सगळ्यांनी आनंद केला की मेला एकदाची. आम्हाला मारता येत नव्हतं, अमेरिकेने मारला. आणि बहुतेक त्यांनीच सांगितलं की दुसऱ्याला सुद्धा मारा, त्याचा मुलगा आता राज्यावर आलाय, पण तोही गंभीर जखमी झालाय, अशा बातम्या आलेल्याच आहेत. कुठेतरी भुयारात लपून बसलेला आहे तो. तर असा हा सगळा इराणचा प्रकार आहे. आपण आता जेव्हा बोलतो आहे की इराणकडे सगळ्यात उत्तम प्रतीचं तेल Right. आहे आणि तेल म्हटलं की आता आपल्याकडे असणारी महत्वाची समस्या म्हणजे एक तेलाची समस्या आणि दुसरी गॅसची. हा, बरोबर. आता गॅस आणि तेल ह्या भारतामध्ये ह्याची टंचाई जाणवायला लागली. आपण हो. कालपासून बघतो आहोत की आता जे हॉटेल्स किंवा या इंडस्ट्री हळूहळू बंद व्हायला लागल्यात. हम्म. होमूरचं आखात हे सध्या खूप चर्चेत आहे आणि तिथून जी तेल जहाजं जात असतात तो मार्ग बंद केला तर त्याचे जगावर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्की कसे परिणाम होतील? बरोबर. तेलच बंद होईल किंवा त्यातनं आपल्याला सगळ्यात जास्त भारताला कशा पद्धतीनं त्रास होईल? बरोबर. 2-3 गोष्टी. गॅस आणि तेल आपण एकाच वाक्यात उच्चारतो. त्या दोन्ही अगदी निराळ्या गोष्टी आहेत. भूगर्भामध्ये तेलाचे साठे वेगळे असतात आणि गॅसचे साठे वेगळे असतात. हम्म. गॅसचे साठे जगातले सर्वात जास्ती गॅसचे साठे कतार या देशात आहेत. ओके. कतारमध्ये गॅसचं सर्वात जास्त उत्पादन होतं. गॅसचा प्रॉब्लेम काय आहे, की गॅस स्टोअर करता येत नाही. तेल स्टोअर करता येतं कारण ते द्रवरूप असतं. त्याच्यात गॅस हा वायुरूप असल्यामुळे त्याला लिक्विफाय केलं तर त्याला खूप एनर्जी लागते कारण ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. तुम्ही एखादा बाहेरनं काही आणली वस्तू आणि खव्याचे पदार्थ आणले तर फ्रीजमध्ये ठेवाल, किती ठेवाल तुम्ही फ्रीजमध्ये? खव्याचे पदार्थ बाकी काय आणलं तर बाहेर ठेवता तुम्ही. खव्याचे पदार्थ तर फ्रीजमध्येच ठेवायला लागतात, नाही तर खराब होतात. तसं गॅसचं आहे. पण गॅस लागतो तो सारखा. मग काय करायचं? तर तो सारखा मागवत राहायचा आणि वाटत राहायचा. तो फार स्टोअर करता येत नाही. बरं. आता आपला मुख्य 40% गॅस कतारमधनं येतो. उरलेला काही सौदीयातनं येतो, सौदी अरेबियातनं येतो, कुवेतमधनं येतो. म्हणजे त्या भागातनं 60% जवळजवळ आपला गॅस येतो आणि तो गॅस आता येऊ शकत नाही कारण इराणनी ते होर्मुझचं आखात बंद केलंय. आता होर्मुझचं आखात ही काय गोष्ट आहे ती आधी सांगतो. होर्मुझ या नावाचं एक छोटंसं बेट त्या ठिकाणी आहे. नकाशामध्ये आपण ते बघू शकू. होर्मुझ या नावाची पण गंमत आहे बरं का. अच्छा. आता आपण इथे वडाळ्याला आहोत, इथे शेजारी पारशी कॉलनी आहे. पारशी कॉलनीमध्ये आग्यारी असतात. हम्म. त्या आग्यारीत त्यांच्या एका देवाचा मूर्ती असते. ते मूर्तीपूजक आहेत, त्यांच्याकडे काही मूर्तीचा हे नाही. त्याला ते अहुरा माजदा म्हणतात. अच्छा. अहुरा माजदा बऱ्याच ठिकाणी इराणी लोकांच्या ह्याच्यात अहुरा माजदा म्हणजे त्यांचा सर्वात मोठा देव, त्यांचा विष्णू म्हणू, ब्रह्मदेव म्हणू असं. त्या अहुरा माजदावरनं होर्मुझ नाव आलंय. अच्छा. अहुर माजदा त्या बेटाचं नाव होतं कारण पूर्वीची वस्ती पारशांचीच होती तिथे. हे नंतर येऊन बसले तो पटसुंब. तर ते होर्मुझ बेट. हम्म. पण त्या होर्मुझ बेटाची गंमत अशी आहे की पर्शियन आखात, पूर्वी त्याला पर्शियन आखात म्हणायचे, आता त्याला अरेबियन गल्फ म्हणतात कारण इराणची भांडण अरबांचं. अरब आणि पारशी एक नव्हेत. त्यांचा धर्म एक असला तरी हे सुन्नी ते शिया आहेत आणि त्यांची भांडणं जगदविख्यात भांडणं आहेत.
बरोबर. त्यामुळे ते इराणमध्ये त्याला पर्शियन आखात म्हणतात, अरेबियन गल्फ अच्छा. म्हणतात. तर त्या आखातामध्ये त्याची जी सुरुवात आहे आखाताची, म्हणजे आपण पूर्वेकडनं निघालो तो अतिशय चिंचोळं झालंय, कारण ते होर्मुझ बेट आणि त्याच्या खाली मुसंदम नावाचा एक द्वीपकल्प पुढे घुसलेला आहे. बर. तो ओमानच्या मालकीचा आहे. तर त्याच्यामध्ये फक्त 20 मैलाची गॅप आहे. अच्छा. आणि 20 मैलाची गॅप आहे म्हणजे तुम्हाला पुष्कळ झाली की नाही? तर तसं नसतं. जरी गॅप तेवढी असली तरी समुद्र काही सारखा खोल नसतो. मुळात हे आखात आहे, हा ओपन सी नाहीच आहे. तर तिथे जहाजं यायला जायला चिंचोळी पट्टी आहे. ती अच्छा. फक्त 4 मैलाची पट्टी आहे. 4 नाही, 6 मैलाची पट्टी आहे. त्यांनी काय केलंय, त्यातली 2 मैल यायला, 2 मैल जायला रुंदी हं. आणि 2 मैल मध्ये नोमॅन्स लँड, म्हणजे अच्छा. टक्कर होईल ना नाही त्या तेलवाहू बरोबर. जहाजांची, म्हणून तसं केलेलं आहे. आणि आपण अमेरिकेमध्ये जशी उजवीकडनं असते ना, तशी जाणारी जहाजं उजवीकडनं जातात, येणारी जहाजं तेल घेऊन डावीकडनं येतात, म्हणजे आपण वरनं पाहिलं तर. तर त्या पट्टीमध्ये तेवढंच असल्यामुळे बेसिकली ही 6 मैल काही कारणाने जर बंद झाली तर वाहतूक थांबते. अच्छा. पुढचं आखात मोठं आहे चांगलं, म्हणजे 100-150 मैल रुंद आहे पुढचा आखात. पुढे प्रॉब्लेम नाहीये. पण हा तोंडाशी, त्याला चोक पॉईंट म्हणतात इंग्लिशमध्ये. तो म्हणजे गळा आवळण्याची जागा आहे. आणि अच्छा. इराणने अनेक वेळा ते उद्योग केलेले आहेत. आता इराणने काय केलंय, की तिथे खाली समुद्रामध्ये माईन्स म्हणजे पाणसुरुंग पेरलेत. ओ वा. म्हणजे एखादंही जहाज गेलं, त्यांना माहीत नसलं माईन कुठे, तर ते फुटूनच मरेल. ते पाणसुरुंग पेरण्याकरता त्यांनी जवळजवळ 22 जहाजं तिथे आणली होती. त्यांना माईन लेईंग शिप्स म्हणतात. ती परवा अमेरिकेने सगळीच्या सगळी उडवली. अच्छा. सॅटेलाइट म्हणून, आणि सांगितलं जगाला की आम्ही बुडवली आहेत, कारण हे आरामखोर तिथे माईन लावत होते. ओ. माईन लावलं की कोणालाच तेल मिळणार नाही. आणि इराणचा स्टेटेड ऑब्जेक्टिव्हच सध्या असा आहे की पर्शियन आखात जर बंद झालं, होर्मुझला जर गेट हं. ताळा लावला, इराण तर स्वतः विकणारच नाही, कारण त्यांचंही तिथनंच येतं ते. बरोबर. पण यांनाही विकू देणार नाही. अच्छा. म्हणजे हम तो सनम हम तो मरेंगे लेकिन तुम्हें भी लेके डुबेंगे, ही अच्छा. सध्या वृत्ती इराणच्या मूल्य लोकांची ही वृत्ती आहे. आता प्रश्न असा आहे की हे बंद केल्यामुळे काय काय होतं. तर कतारचा गॅस येत नाही, सौदीचं तेल येत नाही, इराणचं तेल येत नाही, म्हणजे कोणाचंच काही येत नाही. $200 पर्यंत क्रूड ऑइलची किंमत होईल असं म्हटलं जातं. अच्छा. $200 पर जे काही आहे बॅरल. हं. $200 म्हणजे फार झाले हो. 70 झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला कापरं भरायला लागतं. 80 झाले की भारताची अर्थव्यवस्था बघायला लागतं की आता काय करायचं. कारण आपलंच 85% तेल आपण आयात करतो हं. आणि गॅसही असा संपूर्ण आयात बरोबर. करतो. आपल्या इथे गॅस तुलनेने कमी होतो. पण भारताने 2 गोष्टी केल्या. आयात नेहमी कच्चं तेल होतं. हं. ते शुद्धही करायला लागतं. जगातलं सर्वात मोठं शुद्धीकरण केंद्र सध्या भारतात आहे. जामनगरची जी रिफायनरी आहे रिफायनरी. अंबानींची, ती सर्वात मोठी रिफायनरी आहे. आणि तिथे भरपूर शुद्धीकरणाचं काम चालतं. आणि नुसतं नाही, तेल कसं असतं, तेल सगळं एक, आता आपण तेलाच्या दुकानात गेलो, तिळाचं तेल असतं, सरसोचं तेल असतं, खोबऱ्याचं तेल असतं, शेंगदाण्याचं तेल असतं. तसं क्रूड तेलाच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. अच्छा. कोणाला स्वीट ऑइल म्हणतात, कोणाला सावर ऑइल म्हणतात, म्हणजे खायचं प्यायचं नाही. हं. स्वीट ऑइल म्हणजे त्याच्यामध्ये सल्फरचं कंटेंट सल्फर कमी कंटेंट असतं. असेल. आणि लाईट ऑइल असतं आणि हेवी ऑइल असतं. लाईट ऑइलमधनं पेट्रोल जास्त मिळतं. साधारणपणे एका बॅरलमधनं, तुम्ही बॅरल हा शब्द ऐकला असेल. बॅरल म्हणजे पिंप. हं. पिंप किती मोठं कोणाला माहिती आहे का? एक्झॅक्टली. माहिती आहे. 159 लिटरचं पिंप असतं. त्याचं जर लिटर केले तर 159 लिटर होतात. बरं. आणि त्या पिंपातनं शुद्धीकरण केलं, चांगलं जर तेल असलं तर 70 ते 80 लिटर पेट्रोल मिळतं. बरं. मग काही विमानाचं इंधन मिळतं, काही अमुक अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळतात त्यातनं. अशी बॅरलची साधारण डेफिनेशन आहे. तर हे $200 वरती रेट गेल्यानंतर जग म्हणजे बंदच पडेल. जगाच्या अनेक अर्थव्यवस्था बंद. पहिले मरेल चीन, कारण हं. चीनकडे तेलच येणार नाही. दुसरे आपल्यासारखे देश. बरोबर. पण भारत हा अतिशय, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शहाणपणाच्या अनेक गोष्टी सध्या जगामध्ये चर्चेला जात आहेत, की सगळ्या जगाने, अमेरिकेत सुद्धा तेलाचे भाव वाढलेले आहेत. भारतात नाही वाढले. भारतातले लोक तेल वापरत नाहीत की काय? जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं तेल तेल वापरणारे वापरणारे आपण आहोत. पण का नाही वाढले? कारण नरेंद्र मोदींचा सुज्ञपणा असा आहे, आपण 41 देशांकडनं तेल घेतोय. हे कोणी सांगत नाही. आपल्याला तेल म्हटलं की अबुधाबी, दुबई, अबुधाबी, कुवेट, इराण हेच आठवतं. 41 देशातनं आपल्याकडे तेल येते आणि त्यातल्या बरेचशा देशांचं तेल हे हुर्मुझच्या आखातातनं येत नाही. अच्छा. हे तेल आफ्रिकेला वळसा घालून येतं. आता जसं की आपण कॅनडाकडनं तेल घेणार आहोत. याच्यामध्ये अंगोलाकडनं तेल घेणार, आफ्रिकेतल्या देशांकडनं तेल घेणार आहोत. व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते ट्रम्प आपल्यालाच पाठवणार आहे, कारण शुद्ध आपल्यालाच करता येतं. आपण बरोबर. आणि चीन या दोघांना शुद्ध करा. चीनला तर द्यायचंच नाहीये. चीनची कट्टी मग आपल्याकडे येतं. रशियाचं तेल तेही असंच गोल फिरून आपल्याकडे येतं. त्यामुळे तेलाचा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम गॅसचा आहे. गॅसही येईल, नाही असं नाही. पण म्हटलं असं गॅस स्टोअर करता येत नाही, त्यामुळे त्याचा कंटिन्युअस फ्लो फ्लो आला लागतो. पाहिजे. तर तो कंटिन्युअस फ्लोला थोडासा वेळ लागतोय. पण त्यालाही सोल्युशन आहे.
हे तेलाची जी रिफायनरी आहे ना, त्या तेलाच्या रिफायनरीतनं सुद्धा गॅस तयार करता येतो. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तेलाच्या रिफायनरीला थोडं ॲडजस्टमेंट केली, की त्या तेलाचा जो वरचा पोर्शन आहे तो गॅस म्हणून काढता येतो. अच्छा. तर ते करायला सरकारने आता रिफायनरीना सांगितलेलं आहे. बरं. 24% गॅस आपण तिथनं घेऊ. ओके. त्याला वेळ लागतो, लगेच की आज द्या गॅस म्हणून लगेच मिळत नाही. टंचाई-विंचाईचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याहून मोठं म्हणजे ज्याला SPR म्हणतात, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, ते नरेंद्र मोदी सरकारनी टोटल 75 दिवसाचं भारताला लागणारं कच्चं तेल स्टोअर करून ठेवलेलं आहे भारतात. रिफाईन तर आपणच करणार आहोत. आणि त्यातल्या 30% तेल हे सरकारी SPR मध्ये पाडूर नावाचं एक गाव आहे, मंगळूरला एक आहे, आणखीन 2 ठिकाणी ते स्टोअर केलंय भारतात, पूर्व आणि पश्चिम किनारे दोन्हीवरती. त्यामुळे ते तेल काढून आपला धंदा चालणार आहे. आणि त्याच्याशिवाय सुद्धा ऑइल मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, या सगळ्या यांचे स्वतःचे रिझर्व्ह आहेत. त्यामुळे टोटल 75 दिवस आपल्याला जर युद्ध चालू झालं तरी तेलाची कमी पडणार नाही. अच्छा. आणि म्हणूनच सरकारने पॉलिसी डिसिजन सांगितले, लोकांवरती भाववाढ लादायची नाही. त्यामुळे तेलाचे भाव वाढलेले नाही. अच्छा. सगळ्या जगात हा एकच देश आहे, एवढं मोठं खप असूनही तेलाचे भाव वाढले नाही. आपल्या शेजाऱ्याची गंमत बघा ना, पाकिस्तानमध्ये 350 झाले तेलाचा भाव, आणि 500 पर्यंत जाईल अशी आहे. ते मरतायत लोक, खायला अन्न नाही, चालवायला पेट्रोल नाही, करायचं काय, गळे कापा एकमेकांचे, आणि ते सुरू झालेले आहे. बरोबर. पण तुमच्या इथे काही नाही. पाकिस्तानमध्ये लोक म्हणतात आम्हाला मोदी पाहिजे, हे काय भिकारी आणून ठेवलेत वरती, भिकारिस्तानला भिकारीच मिळणार, ते सोडून दे. अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे गॅसची इतकी टंचाई नाहीये, पण तो 24% गॅस बनवतायत, तो जो वरती यायला वेळ लागेल, त्याला थोडासा वेळ लागेल, तेवढा वेळ जरा कळ काढायची. बरं, गॅस काय सगळ्यांचा काय एकाच दिवशी संपतो का? त्यांनी सांगितले 25 दिवस दुसरा घेता येणार नाही, पण 25 दिवस चालतो घरामधला गॅस म्हणतोय. कमर्शियल गॅसचं गणित थोडंसं वेगळं आहे. त्याच्याकरता जास्ती गॅस तयार झाला की तो पण मिळेल. बरं. आणि युद्ध थांबेल अशी पुन्हा आता हे इराणने अटी घातल्या आहेत, म्हणजे अमेरिका काही मान्य करेल असं नाही. आता अमेरिका त्यांच्या अटी घालेल. तर ते वाटाघाटीला आले, त्याचाच अर्थ ते जेरीला आलेले आहेत. माझ्या मते 3-4 दिवसात युद्ध थांबेल आणि आपण पूर्वीच्याला जाऊ. सर, तुम्ही आता बोलताना मध्ये एक विषय घेतलात की तेलाचे जे भाव आहेत ते $200 पर्यंत पोहोचले हो. तर आपली भारताची पण काय सगळी हो. अर्थव्यवस्था कोलमडून Yes. जाईल. बरोबर. या संदर्भातच मला असं विचारायचंय की भारत आणि इतर देशाचे जे तेलाचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात ते पेट्रो डॉलर मध्ये होतात. हा. तर तो पेट्रो डॉलर ही संकल्पना नक्की काय आहे? फार छान प्रश्न विचारला. थोडंसं इतिहासात मागे जाऊया. तेल जेव्हा पश्चिम आशियात सापडलं, तेव्हा अमेरिकेला त्याचा पहिल्यांदा वास लागला. अमेरिकेला तेलाचा वास लागतोच, प्रश्न नाही. मुळात तेल पहिलं अमेरिकेत सापडलं, माहितीये का तुम्हाला? 1926 साली मला वाटतं अमेरिकेच्या पेन्सिल्वानिया प्रांतात पहिली तेलविहीर खणली गेली, जगातली अच्छा. पहिली तेलविहीर. बर. आणि त्या विद्वानांना कळलं की या पश्चिम आशियात तेल आहे, तेव्हा ह्या सगळ्या अरबांना कळलं की अरे आपण तेलाच्या साठ्यावर नुसते बसून आहोत आणि उंटच हाकतोय, दुसरं काहीच करत नाही. तेव्हा यांनीच ड्रिल केलं, यांनीच तेल काढलं आणि त्याचा वाटा या लोकांना दिला. तर हे जे तेलाचे साठे आहेत ते त्यांना कळले. पण त्यांनी एक दुसरं महायुद्ध जेव्हा अमेरिकेने जिंकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता अमेरिका ही सुपर बॉस झालेली आहे, तेव्हा झालेलीच होती. तेव्हा ते म्हणले की आपल्या पुढच्या म्हणजे आपण म्हणतो ना मुलाबाळांची व्यवस्था लावली पाहिजे, तर ती कशी लावायची? तर ते म्हणले तेल जे विकत घ्यायचं, त्यांनी सौदी अरेबियाशी करार केला. तेव्हा सौदी अरेबियाकडे सर्वात जास्त तेल होतं. त्यांच्याशी करार केला की प्रत्येक तेलाच्या एका बॅरल मागे तुला $1 आम्ही कॅश देऊ, कॅश. बर. आणि राजा तो निरक्षर होता, पण कॅश मोजता यायची त्याला. त्यामुळे असं सांगतात की तो एका पेटीवरती बसून होता आणि त्या पेटीत तो ती कॅशची नाणी टाकायचा, त्याचा छंद तो होता. पण त्याच्या बदल्यात काय करायचं, तर तू डॉलरशिवाय कुठल्याही करन्सीमध्ये तेल विकायचं नाही. ही जी प्रक्रिया सुरू झाली त्यांनी डॉलरची किंमत अबाधित राहिली. अच्छा. मला तेल पाहिजे, मला घ्यायचंय सौदी अरेबियातनं, अरे मी इथे राहतो सौदी, म्हणजे शेजाऱ्याकडनं वस्तू आणायची तर मी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये पैसे भरायचे, डॉलर भरायचे. मग शेजारी त्यातनं शेजाऱ्यालाही डॉलर नको असतात, तो जाऊन त्याच्याकडनं डॉलरचे आपले रुपये करून आणतो. ह्याच्यात काय झालं की ज्यालाही तेल पाहिजे त्याला डॉलर पाहिजे, त्यामुळे डॉलर कायम राहिला. तो जो डॉलर होता त्याला पेट्रो डॉलर म्हणतात. अच्छा. की पेट्रो डॉलर असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. मग काय करणार तुम्ही? जसं आपल्याकडे म्हणतात ना की तुमचं ते पोल्युशनचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय पेट्रोल घालणार नाही, तसा तो प्रकार झाला की पेट्रोल डॉलर आणले तरच पैसे मिळतील, म्हणून सगळे देश झक मारत पेट्रोल. आणि डील कुठे करायचं तर लंडन आणि न्यूयॉर्क. अच्छा. मी रियादमध्ये डील नाही करायची, सौदी अरेबियाची राजधानी, किंवा कुवेतमध्ये डील नाही करायची, मी जायचं लंडनला, म्हणजे ते त्यांचं कमिशन घ्यायचे. माझ्या इथे आलात मग बसा जरा, आमचे थोडे पैसे द्या, सगळा तो मिडलमॅनचा कार्यक्रम होता. पण आता त्याला गळती लागली, कारण ब्रिक्स जेव्हा तयार झालं, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या लोकांनी ठरवलं हे डॉलरची मक्तेदारी मोडून काढली पाहिजे, आणि त्याचे प्रयत्न सुरू झालेत. पण नुसतं यांनीच नाही ठरवलं, सद्दाम हुसेननी हेच केलं होतं.
गदाफी लिबियाचा, त्यांनीही हेच केलं होतं की डॉलर नको, मला वस्तू पाहिजे, मी कशाला अमेरिकेकडे जाऊ. त्यांचं अमेरिकेशी भांडणही होतं. त्या दोघांचं काय झालं, अमेरिकेने गद्दाफीला रस्त्यात मारला. अच्छा. रस्त्यात धावता धावता त्याला मारलेला आहे. त्याची सत्ता उलटली, त्याला मारून टाकला. सद्दाम हुसेनला फाशी दिली. हम्म. ज्याने कोणी विचार केला की मला पेट्रोल डॉलरमध्ये बाहेर जायचं आहे, त्याला अमेरिका मारणार. तेव्हा ताकद खूप होती, तेव्हा जमून गेलं. आता राहिली नाही तेवढी ताकद. आणि भारताने रशियाशी डील केलं की तुला डॉलर, नाहीतर तुझ्यावरती बंधनच आहेत, तुझ्याकडनं तुझे डॉलर गोठवून ठेवलेत, मग काय करायचं, रुपयात करूया, अच्छा. तुला हव्या असलेल्या वस्तू आम्ही देऊ. इराणशी आपण डील केलं होतं. इराणला आपण तांदूळाच्या बदल्यात तेल घेतलेलं आहे. अच्छा. आंध्र प्रदेशमधनं तांदूळाने भरलेली जहाजं तिकडे पाठवली आणि तेलाने भरलेली जहाजं आपण घेऊन आलेलो आहे. हळूहळू तर पेट्रोल डॉलरला आता धक्का लागलेला आहे. बर. आता तुम्ही म्हणालात की आपण आता तेलासाठी रशियाला पण सांगितलं आहे आणि आता अमेरिकेनं भारताला परवानगी दिली आहे की तुम्ही 1 महिना रशियाकडनं तेल घेऊ शकता. हो. मग आता ह्या करारावरती किंवा ह्या गोष्टीवरती जर चर्चा करायची झाली तर तुम्ही या संदर्भात काय सांगाल की आता भारताचे आणि रशियाचे संबंध कुठेतरी तेलानी वृद्धिंगत होतात असं आपण म्हणू शकतो का? भारत रशियाचा पारंपरिक मित्र आहे आणि खरोखरच मित्र आहे. बरं, रशियाला सगळ्या बाजूनी अमेरिकेने घेरलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही मित्र हवाच होता. त्यामुळे भारत आणि रशियाशी जेव्हा डील केली तेव्हा अमेरिकेला भयंकर संताप आला आणि त्यांनी सांगितलं, हे काय तेलाचं तुम्ही हे करताय, तुम्ही तेल घेताय रशियाकडनं, म्हणजे तुम्ही युक्रेनच्या लोकांच्या रक्ताची किंमत तेलामध्ये घेताय, म्हणजे तुमचं तेल घेण्यामुळे युक्रेनच्या लोकांचं रक्त सांडतंय. आणि परवा काय म्हणला ट्रम्प की तुम्ही 1 महिना घ्या. मग 1 महिना त्या तेलाचं काय अमृत होणार आहे का? युक्रेनच्या लोकांचं रक्त नाही सांडणार. सगळाच आवटपणा आहे. भारताने डॉलरमध्येच घ्यावं आणि रशियाला साथ देऊ नये म्हणूनचा तो प्रकार होता. आता इथे गंमत आहे, अमेरिकेने म्हणे परवानगी दिली. शाळेचं उदाहरण घेऊ. तुम्ही एका वर्गात आहात आणि तुम्हाला लेक्चर चालू आहे आणि तुम्हाला जायचं आहे बाहेर काही कामाकरता. आपण टीचरची परवानगी घेतो की नाही? बरोबर. पण दुसऱ्या एका शाळेचा प्रिन्सिपॉल म्हणतो, माझी तुला परवानगी आहे, जा तुला बाहेर जायचं असलं तर. इतका हा मूर्खपणा आहे. आम्ही मागितली का तुझ्याकडे परवानगी? तू दिली का? वा, फार छान. पण आम्ही मागितली सुद्धा नाही. आम्हाला करायचं तेच आम्ही करू. 30 दिवसाची परवानगी दिली. एक तर त्याच्या आधी आम्ही घेतच होतो तेल, बरोबर. त्याच्यानंतरही आम्ही घेत राहणार आहोत. तुला बरं वाटतं तर घे बाबा परवानगी, छान, तू ती फ्रेम करून ठेव तुझ्या ऑफिसमध्ये, काय फरक पडतो. पण आपल्या इथले विरोधी पक्षात ते दुसरे विरू शकत. त्यांनी लगेच सांगून अपमान झाला, अमुक झाला, तमुक झाला. अरे तुम्हाला माहिती आहे का, आपण आधी रशियाकडनं तेल गेलो होतो. ते तेल घेणं आपण कमी केलं होतं कारण आपण दुसऱ्या सोर्सेसमधनं तेल घेतोय. रशियन तेल स्वस्तात मिळत होतं तोपर्यंत आपण घेतलं, आजही स्वस्तातच मिळत आहे. पण ते जर महाग झालं आणि डायव्हर्सिफाय करायला लागतं ना, उद्या रशियाची मर्जी फिरली तर काय करायचं? बरोबर. तेव्हा हेच विरोधी पक्ष पुन्हा बोंबलतील, तेल कुठे गेलं, तेल कुठे गेलं. म्हणून आपण 41 देशांशी करार केलेत. काही टेन्शन नाहीये. आता तुम्ही जेव्हा म्हणताय की रशियाकडनं जेव्हा आपण तेलाचं हे करतोय त्यावेळेस आपल्याला तेलाची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्याकडे खरं तर तेलाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेल साठा आपल्याकडे मुबलक आहे. Correct. मुबलक म्हणण्यापेक्षा पुरेल एवढा नक्की आहे. गरजे एवढा आहे. आता आपण तेलावरनं थोडंसं येऊयात भारताच्या अर्थव्यवस्थेवरती. हा. युद्ध सुरू झालं त्या दिवशी शेअर बाजार कोसळला. हो. आता युद्धाचा 13वा दिवस आहे. 5व्या दिवसानंतर शेअर बाजार कुठेतरी वर येताना दिसला. अगदी हिरव्या रंग दिसला म्हणून शेअर बाजारातनं थोडंसं कुठेतरी आनंदाचं एक 0.1% वातावरण दिसलं. आता हे युद्ध 13व्या दिवसानंतर कुठेतरी थांबायची चिन्ह कुठेतरी परत बरोबर. 0.1% दिसायला लागली. बरोबर. याचा भारताच्या शेअर बाजारावरती आणि अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होईल? शेअर बाजार ही एक फार गमतीची गोष्ट आहे बरं का. ती सेंटिमेंटवर चालते, फॅक्ट्सवर चालत नाही. ट्रम्पने 3 दिवसापूर्वी सांगितलं की युद्ध मी लवकर संपवणार आहे, व्हेरी सून. त्याला म्हटलं किती लवकर, तर म्हटलं व्हेरी सून. तातडीने क्रूड तेलाचे भाव जे 120ला गेले होते ते 91ला आले. आता अच्छा. ट्रम्पच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न वेगळा आहे. काय? आणि शेअर मार्केटचं ते तर शेअर मार्केट हे असं सेंटिमेंटवरती चालतं, फारसा त्यांनी काही फरक पडत नाही. जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्याकरता ही सूचना आहे की सध्या तुम्ही गप्प बसा, काही काळजी करू नका, ते परत वरती जाणार आहे. कारण भारताचं भविष्य उज्ज्वलच आहे. तेल परत यायला लागेल. युद्ध हे थांबणारच आहे, आज नाही उद्या युद्ध थांबेल, कारण जगाला परवडणारच नाहीये. अमेरिकेला परवडणार नाही. त्याच्या आधी इराण जरीला आलाय. इराणमधले लोक उठाव करत नाहीत कारण या लोकांची पोलादी पकड इतकी स्ट्रॉंग आहे की सामान्य नागरिक मरतात. तो 22,000 लोक मारली त्यांनी उठाव करताना. त्यामुळे उठाव व्हायचा नाही. पण यांची सगळी कोसळणार आहे कारण यांच्याकडे खायला अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये. आणि बातम्या अशा आहेत की यांचे सैन्यातले लोक सैन्य सोडून पळून चालले. बरं. IRGCचे लोक सैन्य सोडून पळून चालले, त्यांच्या इंटरव्ह्यू नेटवरती आलेले आहेत. हे कोसळत चाललंय. एखादं राज्य कसं कोसळतं त्याचं उदाहरण म्हणजे इराण. आपल्याला ते दिसतंय कोसळताना. पण काय ती
ज्वाला सुद्धा एकदम विझत नाही, जाण्यापूर्वी जरा फडफड करते, ती फडफड चालू आहे. आणि ती फडफड चालू आहे म्हणूनच आपण सुरुवातीला जे बोललो की आमच्या अटी आहेत, या होय त्या होय करण्याच्या गोष्टी झाल्या, आणि त्याला उभं कोणाला केलंय? मनमोहन सिंगला, पेजेशकियांना. बरोबर. सगळ्यात फालतूपणा आहे, कारण जो मुश्ताबा आहे तो मुश्ताबा गंभीर जखमी होऊन बिळात लपलेला आहे. त्यामुळे सगळी मोडकळीला आलेला देश आहे तो, फार दिवस तग धरणार नाही. आणि आपल्याकडे आपली गंमत आहे बरं का, आपले पुरोगामी लोक, मुद्दाम मी सांगतो, विरोधी पक्ष यांना मोडकळीला आलेल्या देशाचा सपोर्ट करायची हौस फार असते. गल्फ वॉरमध्ये हे इराकच्या सपोर्टला गेले होते. मी जेव्हा अच्छा. गल्फच्या लोकांशी बोलत होतो, आपले गुजराल नावाचे जे एक पंतप्रधान होते, भारताला मिळालेल्या सर्वात वाईट पंतप्रधानात त्यांचा नंबर पहिला, अच्छा. अत्यंत युजलेस मनुष्य, तो जाऊन सद्दाम हुसेनला भेटला. आणि आखातातले माझे सगळे मित्र म्हणले, आमच्यावरती सगळे आखातातले लोक ओरडले, अरे आमच्या शत्रूला तुमचा पंतप्रधान जाऊन भेटतोय, म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्धात आहात. मग ते म्हणले, आमचा पंतप्रधान मूर्ख आहे, आम्ही पण त्याच्या विरुद्धात आहोत, असं त्यांना सांगायला लागलं. आता हे सोनिया गांधी आणि कंपनी इराणचे अश्रुकुशाला गेले. त्या इराणी राजवटीने तिथल्या लोकांचे काय हाल केले त्यांना माहित नाही. तुम्ही राहा की जाऊन तिथे, तुम्ही एक आठवडा राहून दाखवा. अगदी राहुल गांधीला सुद्धा सांगायचं, एक आठवडा तिथे राहायचं, मग अश्रू कोणी कोणा उरलात तुम्ही तर अश्रू पुसा, नाही तर उरणार नाहीच आहात तुम्ही. कारण तिथल्या स्त्रियांना ज्या प्रकारची वागणूक दिली गेली आहे, आणि स्त्रियाच का, सगळ्या प्रकारची लोक, ती सगळ्यांना माहिती आहे. हो, आता आपलं त्यांचं तो मेला म्हणून त्याच्या नावाने कड काढायचे, याला काही अर्थ नाही. सर, आता आपण जेव्हा आखाती देशांबद्दल बोलतोय, तुम्ही जेव्हा इराणच्या पूर्ण त्या पुरोगामी विचारांबद्दल बोलता आहात, त्यावेळेला आता आखाती देशांमध्ये अनेक भारतीय लोक काम करतायत. हो. त्याच्यामध्ये बरेच, म्हणजे सगळे साधारण नाही म्हणलं तरी 1 कोटीच्या वर अनेक क्षेत्रात लोक काम करतायत. बरोबर. या सगळ्या युद्धामुळे ही सगळी लोक आता परतायला लागलेली आहेत. भारतातनं ही लोक, म्हणजे भारतात ही लोक परत येणं आणि त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था पुन्हा कुठेतरी कोसळण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत का? नाही. मी स्वतः 2 वर्ष तिकडे राहिलेलो आहे. ही लोक अजिबात परत यायची नाही. अच्छा. आपण जे बघतोय ना, इथे बॉम्ब पडला, तिथे बॉम्ब पडला, त्या इतक्या तुरळक गोष्टी आहेत. मी त्यांच्याशी बोलतो, तिथे ज्यांच्याकडे फोन चालू आहे त्यांच्याशी मी बोललो. ते म्हणे, काही नाही, रस्त्यावरनं फार उगाच फिरायचं नाही, कारण कधी येऊन मिसाईल पडतात. आता कधीतरी आमच्या घरावर पडलं तर पडलं, मग आता काय करणार. पण त्याकरता इथली सगळी ही सोडून परत जाणं हे त्यांना मुळीच मान्य नाही आहे. कारण ते तिथेच राहिले तर नंतर त्या देशाच्या राज्यकर्ते जे आहेत ते त्यांना त्याचं बक्षीस पण देतील, की तुम्ही आमच्याशी लॉयल राहिलात. आणि येणार कसे, विमानतळ बंद आहेत, त्यामुळे यायचं नाहीच आहे. घरात अन्नधान्य भरून ठेवा, पाणी भरून ठेवा. गल्फ वॉरच्या वेळेचे काही लोकांचे अनुभव आहेत, ते म्हणे पाण्याचा जो टब असतो ना, तोही भरून ठेवत होते. प्यायला पाणी त्याच्यात ठेवूया, आंघोळ मग करू नाही केली तर प्यायला पाणी गेलं तर काय करायचं. अशा प्रकारे राहा तुम्ही, कोणी यायचं नाहीये. तुम्हाला आपलं सांगतात, कोणी परत येत नाही. विद्यार्थी वगैरे परत येतात, कारण त्यांना खायचेच भ्रांत असते, पगार नसतो ना त्यांना. ज्यांना पगार आहे त्यांनी थोडं सेव्हिंग केलेलं असतं वगैरे, कोणी परत कोणी यायचं नाहीये, तुम्हाला असं वाटतं. आणि आपला प्रॉब्लेम खरा काय आहे तोही लोकांच्या लक्षात येत नाही. हे लोक तर पैसे पाठवतात, ते त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात, ते काही सरकारला पैसा देत नाहीत. नातेवाईकांकडे पैसा येतो, देशामध्ये फॉरेन एक्सचेंज येतं, हे सगळं मान्य झालं तरी आपण जे या देशांना एक्सपोर्ट करतोय. आता परवाच बातमी होती, जळगावचे केळी व्यापारी चिंतेत आहेत, कारण त्यांची केळी मुंबईच्या पोर्टमध्ये पडू नयेत, कारण जातच नाहीये तिकडे. ते जे निर्यात करायचंय ती निर्यात होत नाहीये, तो मोठा धोका आहे. आणि ती केळी खराब होणार, ते नाशिवंत माल आहे सगळा, तो खराब होणार, तो खरा धोका आहे. ही मंडळी परत बिरत काही यायची नाहीयेत. जी येताना तुम्हाला दिसत आहेत ते तिथे अगदी ज्यांना प्रॉब्लेमच झाला, ज्यांच्यावरती बॉम्बच पडला वगैरे, अशी लोक, किंवा लोक पुष्कळदा आपली बायको किंवा मुलांना पाठवून देतात, स्वतः येत नाहीत, ते तिथेच राहतात, कारण चिकटून राहायचं असतं. पगार असतो, नोकरी असते, सगळ्या गोष्टी असतात. इराणची माहिती आणखीन एक बातमी आली आहे, त्यांच्या बँकांचे सगळे ATM फ्रीज झाले आहेत. म्हणजे लोकांचं आयुष्य किती कठीण झालंय विचार करा तुम्ही. आधी ते 15 लाख रियाल मिळाले तर तुम्हाला 1 कोक मिळतो, आणि तोही फ्रीज झालाय. देश गेलेला आहे तो आता. हे उगीच काही प्रचार करतात, त्याला काही अर्थ नाही. विरोधी पक्षाला जर मदत करायची असली तर त्यांनी स्वतःच्या पगारातलं 50% द्यावं इराणी लोकांना, तिथे जाऊन राहावं, म्हणजे फार छान वाटेल, इथलेही लोक खुश होतील. आता आपण जेव्हा बोलतो आहोत त्यावेळेला इराण आता युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत आलंय असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ह्याच्यामध्ये भारत हा विश्वगुरु अशी आपली भारताची प्रतिमा आहे. आता भारत तिथे मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेईल का, आणि हा पुढाकाराने भारताला एक वेगळी भारताची वेगळी ओळख होईल का, आणि या युद्धाचा पॉझिटिव्ह, म्हणजे मध्यस्थी केल्यानंतर भारतावरती या युद्धाचा पॉझिटिव्ह परिणाम होईल का? फार छान प्रश्न विचारलास. 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. भूगोल एखाद्या देशाचा असतो, त्या भूगोलाने त्या देशाचं इतिहास आणि भविष्य ठरतं. इराणचा जो भूगोल आहे त्यात 2 महत्वाची बेट आहेत. एक म्हणजे हे होर्मुझ जे सांगितलं ते बंद करायला बसले. दुसऱ्याचं नाव आहे खर्ग हे बेट इराणच्या अगदी पश्चिम टोकाला समुद्रात 20
मैल आत आहे आणि त्या बेटावरती पोर्तुगालच्या लोकांनी आधी सत्ता जमवली, मग डच लोक आले आणि मग ॲम्को नावाची जी कंपनी होती पेट्रोलची, त्यांनी तिथे प्रचंड मोठे पेट्रोलचे डिपो उभारले. अच्छा. तिथे इराणचं 90% पेट्रोल त्या खर्ग बेटावरती आहे. बर. म्हणजे पेट्रोल मिळतं कुठेतरी, ते रिफाईन करायचं किंवा क्रूडच्या क्रूड आणायचं आणि त्या खर्गमध्ये ठेवायचं आणि खर्गमधनं टँकरनी ते जगाला जातं. खर्ग बेट जर उडलं तर इराण ढासळून पडतो, म्हणजे संपूनच जाईल. कारण तुमचं पेट्रोल तुम्ही विकता काय, फक्त पेट्रोल. ते गेलं की संपलं ना. इराणमध्ये फक्त बदाम पिस्ते किती विकणार तुम्ही? दुसरं तेवढंच विकतात ते, बरोबर. पेट्रोल शिवाय दुसरं काही नाही. आणि गालीचे विकायचे पूर्वी, हल्ली तर तेही उडते गालीचे तर बंद पूर्वीच झाले. गेलेत, त्यामुळे काही होत नाही. तर खर्गवरती अजून बॉम्बिंग करत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ट्रम्प आणि इस्रायल हे वेडे नाही आहेत. खर्गवरती ते बॉम्बिंग करत नाहीयेत, कारण ते पेट्रोल नंतर त्यांनाही वापरायचं आहे ना. बरोबर. आणि खर्गचं जर पेट्रोल गेलं तर जगामध्ये पेट्रोलचा एवढा मोठा खड्डा पडेल की त्याचे वेगळेच आर्थिक दुष्परिणाम होतील. त्यामुळे ते बेट एक महत्वाचं आहे. दुसरं बेट महत्वाचं आहे, बेट म्हणण्यापेक्षा बंदर, ते म्हणजे चाबहार. हे मी सगळं का सांगतोय की भारताने पुढे काय करायचं आहे. बरोबर. कालचीच बातमी आहे की इराणनी भारताला ऑफर दिली आहे. इराणनी, म्हणजे आत्ताच्या इराणनी, कोणी पेजेशकियाननी. पेजेशकियान मनमोहन सिंग असू दे, पण उद्या जर इराणमध्ये सत्ता पालट झाला तर पेजेशकियानच बसणार आहे तिथे, कारण लोकांनाही माहिती आहे तो शहाणा माणूस आहे, बरोबर. तो मूल्यांचा माणूस नाहीये. आणि अमेरिका सुद्धा त्यालाच बसवेल, कारण त्यालाही माहिती आहे खरी गोष्ट. त्यांनी भारताला ऑफर दिली की चाबहार सगळा तुम्हाला देतो मी. अच्छा. चाबहारमध्ये आपणच बांधलंय ते. चीनचं जे ग्वादर बंदर होतं पाकिस्तानातलं, त्याला प्रतिकार करायचा किंवा त्याला कॉम्पिटिशन करायची म्हणून आपण चाबहार बांधलंय. चाबहार हे जागेचं नाव आहे. मला थोडीशी पर्शियन भाषा येते. बहार या पर्शियन भाषेचा शब्दाचा अर्थ आहे वसंत ऋतू. अच्छा. हिंदीमध्ये जे बागो में बहार आहे असतं ना, तो तिथनं आलेला आहे. अच्छा. तर ज्या जागी चारही ऋतू, कारण तिकडे 4 ऋतू असतात, आपल्याकडे 6 नसतात, तिकडे पश्चिमेच्या 4 असतात. चारही ऋतू हे वसंत ऋतू सारख्या आनंददायक आहेत, अशी जागा म्हणजे चाबहार. म्हणून ते चाबहार नाव पडलंय. आता तेवढं राहिलं नाही, आता क्लायमेट चेंज. तर तिथून ते बंदर भारताने पूर्ण विकसित केलेलं आहे. बर. आणि ट्रम्पनी त्या बंदरावरती बॉम्बिंग केलेलं नाही, इराणचं बंदर असून. नरेंद्र मोदींची इन्फ्लुएन्स किती पुढेपर्यंत जातो याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे. चाबहारवरती बॉम्बिंग नाही केलं, कारण चाबहार बंदर भारताकडे आलं. इराणनी सांगितलंय, त्यांनी सांगितलं तुम्हीच मॅनेज करा, आमचा मित्र तुम्हीच. कारण त्यांची ती बोट नाही का आपण सांभाळून ठेवली कोचीनमध्ये, आपण त्यांचे मित्र आहोतच. म्हणजे राजकारणात जेवढे मित्र असू शकतात तेवढे मित्र आहोत. आणि याच्यात इस्रायलशी भांडायचं काही कारण नाहीये, कारण इस्रायलचा वेगळा इंटरेस्ट आहे, आपला वेगळा इंटरेस्ट आहे. तुमची न्यूक्लिअर पॉवर गेली, मिसाईल गेली की आमचं काय भांडण आहे तुमच्याशी. बरोबर. इस्रायलचंही भांडण आहे. इस्रायल तिथे धंदा करायला येईल, याच्या आधी यायचा, अजूनही येईल. तर त्या चाबहारमध्ये भारताने आपलं ठाणं मजबूत केलं की चाबहारमधनं पूर्ण मध्य आशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे, तिथे प्रचंड जे मोठे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलचे साठे आहेत ते आपल्याला मिळतात. तिथनं पुढची रेल्वे लाईनही आपण घातलेली आहे. चाबहारमध्ये उतरवायचं, रेल्वेत बसायचं आणि वरती पुढे जायचं मालगाडी, असा तो प्रकार आहे. हा एक भाग इराणने सांगितले, तुम्ही चाबहार तुमच्या ताब्यात घ्या आणि आमची घडी बसवून द्या. कारण युद्धानंतर घडी बसवायची आहे ना, घडी बसवायला रिकन्स्ट्रक्शन क्रू लागतो. कामं आहेत खूप आपल्या लोकांना, सगळ्या सिव्हिल इंजिनियर लोकांनी आता हाताच्या बाया वरती करून तयार असलं पाहिजे की जाऊन इराणमध्ये बांधकाम सुरू करायचंय. हे युद्ध थांबतच आहे हो, युद्ध फार दिवस रेटलं जाणार नाहीये. त्यामुळे चाबहारमध्ये हे करा, आमचा तेलाचा तुम्हाला अव्याहत पुरवठा रुपयामध्ये करू, असं आत्ताच सांगितलंय. अच्छा. भानगडच नाहीये काही. त्यामुळे याच्यातनं सर्वात मोठा विनर आहे भारत. व्हेनेझुएलाचं तेल रिफाईन कोण करणार? रिलायन्स आणि रोझेनॉफची कंपनी आहे नायरा, ते. नंतर इराणचं तेल रिफाईन कोण करणार? भारत. तुम्ही पिऊन पिऊन किती तेल प्याल? तुम्ही जगाला पुरवाल ना, त्याच्यात प्रॉफिट मिळणार. भारत सध्या इतक्या छान ठिकाणी बसलेला आहे आणि हे लक्षात आलेलं आहे की भारताची आतापर्यंतची भूमिका फार चांगली आहे. आतापर्यंत आपण बाजू नाही घेतली बघा, यांची घेतली नाही त्यांची. उद्या मध्यस्थी करायला भारतालाच बोलवणार आहेत, दुसरं कोणाला बोलवणार ते. आणि चाबहार एकदा आपलं सुरू झालं, तो प्रोजेक्ट होतोच आहे सुरू, तो सुरू झाला की भारताचं एक वेगळं द्वार उघडलं जातं. वाढवण पोर्ट आपल्या इथलं, चाबहार इराणमधलं, आणि तिथनं मध्य आशिया आणि युरोपपर्यंत सगळी लिंक ओपन होतीये. अप्रतिम भविष्य आहे. आणि त्या भविष्याची पायाभरणी नरेंद्र मोदी सरकारने खूप आधीच करून ठेवलेली आहे. म्हणूनच ते इराणशी भांडत नाहीत आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षामध्ये बाजू घ्या म्हणतात. अकला कमीच जरा विरोधी पक्षांना, बाजू घ्यायचीच नसते. हे योग्य चाललेलं आहे, नरोवा कुंजरोवा, अगदी योग्य. आणि आपलं भांडण नाही आहे हो, युद्ध आपलं नाही आहे, छान चाललंय सगळं. तर हे चाबहारचं कोणी बोलतच नाही, कारण ही फार उत्तम बातमी आहे. सर, आत्ता आपण जेव्हा युद्ध चालू असतानाची ही परिस्थिती आहे, तुम्ही आता सांगितलं की युद्ध थांबणार आहे, भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. हे भारताचं भविष्य आर्थिकरित्या उज्ज्वल आहे. भारत हा
भविष्यामध्ये प्रगत आणि यशस्वी असा देश म्हणून या युद्धानंतर समोर येईल का? खूप जास्ती. आतापर्यंत भारताची आता ख्याती मॅन्युफॅक्चरिंग नेशन ऑफ द वर्ल्ड अशी झालेली आहे. सर्वात जास्त आयफोन बनवणारा कोण? भारत. गुगलने आता काल साईन केलं की सर्वात जास्ती गुगल फोन त्यांचे जे आहेत ते आता भारतात बनवणार आहेत. त्यामुळे भारत मॅन्युफॅक्चरिंग इंजिन झालेलं आहे, कारण चीनवरती कोणाचा विश्वास नाही आणि चीनची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे. आता तेल शुद्धी करणारा कोण? भारत. पुन्हा नंतर तेल इकडून तिकडे नेणारा कोण? भारत. कारण चाबहार आपल्या हातात आलं. वाढवण, चाबहार, मुंद्रा ही सगळी पोर्ट्स आपण केलेली आहेत. बरं, यातल्या बहुतेक पोर्ट्सवरती अडाणींनी हे केलेलं आहे मॅनेजमेंट. इस्रायलच्या हायफापर्यंत आणि ग्रीसच्या बंदरापर्यंत अडाणी पोचलेला आहे. त्यामुळे भारत हे फार मेजर सेंटर म्हणून उदयाला येत आहे आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही, कारण मग एकदम सिंदूर आठवतो. 4 दिवसात आपण काय वाट लावली. आणि तो देश तर मेलेलाच आहे. आता ते म्हणजे त्यांचं 13वं कधीच झालंय. आता अच्छा. त्यांचं म्हणजे श्राद्धही घालायची गरज नाही. आता ते मरायलाच टेकलेले आहेत. परंतु अशी भारताचं उज्ज्वल भविष्य या युद्धाने उघडलं गेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की आपण तेलशुद्धीकरणातनं जो पैसा कमवतोय तो दिसतोय. आणि परवाची बातमी तर मी सुद्धा थक्क झालो. ती बातमी कोणी बोलत नाही त्याच्याबद्दल. अमेरिकेमध्ये टेक्सासमध्ये जगातली सर्वात मोठी रिफायनरी बांधणार आहेत. $300 अब्ज प्रोजेक्ट आहे. बरं. करणार कोण आहेत? मुकेश भाई. मुकेश अंबानींना अवतण दिलेलं आहे. ते Yes. जाऊन तिथे बांधणार आहेत. बरोबर. म्हणजे भारताचा दबदबा तेलशुद्धीकरणात किती मोठा होणार आहे. आणि ट्रम्पने लगेच हो म्हटलं, कारण त्यांचे तिकडचे पार्टनर जावई आहेत. बरोबर. मग त्यांचे वडरा तिथे पार्टनर आहेत. आनंद आहे सगळा. त्यामुळे नरेंद्र मोदी जे सांगतायत 2047 साली भारत विकसित भारत होईल, मला तर वाटतं 2035 सालीच तो विकसित भारत होईल अशी चिन्ह आहेत. आपल्या सगळ्यांकरता या सुवार्ता आहेत, चांगली न्यूज आहे. आपण आणि आपली मुलं बाळं यांना एक चांगला देश आपण बघायला देणार आहोत. फक्त आपण आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना कळतंय ते काय करतायत ते. ज्यांना कळत नाहीये ते नेतृत्व म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, मालदीव्स, श्रीलंका, सगळीकडे पेट्रोलचे भाव प्रचंड वाढलेले आहेत आणि मरायची पाळी आलेली आहे. भारत एकच एक बेट उभं आहे की पेट्रोलचे भाव वाढलेले नाहीत. युरोपमध्ये पंचायत झाली आहे. त्यांना आता त्यांचे रिझोर्स काढायची वेळ आली आहे. बरोबर. भारतात तेही नाहीये. इतक्या चांगल्या देशात आपण जन्म घेतलाय, इतका चांगला काळ आपल्या समोर आहे, याचा आपण आनंद करूया आणि आपण याला हातभार लावूया की एक सुराष्ट्र आणि प्रगत राष्ट्र निर्माण करण्याकरता सगळ्यांनी हात लावून या जगन्नाथाचा रथ हे सगळ्यांनी ओढला पाहिजे. मगच हा पुढे जाईल. नेने सर, तुम्ही आता खूप महत्वाची माहिती सांगितली की भारत हा या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारत हा प्रगत देश होईल, कारण पुढे भारताला इतर कोणाही राष्ट्राची गरज लागणार नाही. बरोबर. तो एक सार्वभौमत्व स्वतःचा सौराष्ट्र असणारा देश होईल. आत्ता जे युद्धाचा 13वा दिवस आहे तो कदाचित 13वाच असेल आणि तेच 13वं असेल असं तुम्ही महत्वाचं सांगितलंय. हो. आणि हे युद्ध थांबल्यानंतर आपण आता जे म्हणतोय की भारत गॅसवर आहे, हम्म. तो भारत गॅसवरनं आता तो अजिबात नाही. सुराष्ट्रामध्ये होईल. Correct. आणि त्याच नंतर भारत हा आपल्यासाठी एक प्रगत देश असेल आणि तोच प्रगत देशामध्ये आपण एक नागरिक असल्याचा आपल्याला अभिमान असो, Correct. असं तुम्ही आता मला सांगितलं. तुम्ही अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्याच्या युद्धावरती खूप महत्वाची माहिती आम्हाला सांगितली. लोकांचं याच्यामुळे कमान जे काही टेन्शन असेल ते त्या निमित्ताने नक्की कमी होईल. आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्यासाठी तुम्ही जी मोलाची माहिती दिली यासाठी महाएमटीतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, कारण या गोष्टी लोकांपर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे. ते आपण नेऊया. थँक्यू. भारत हा एक प्रगत देश आहे, तो सुराष्ट्रामध्ये जाईल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण लवकरच एक बलाढ्य देश म्हणून जगासमोर येऊ, ही महत्वाची माहिती आपल्याला आता मिळाली. युद्ध लवकरात लवकर संपुष्टात येईल असे आभास आता दिसायला लागले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर आपल्याकडचं ही सगळं गॅसचं आणि तेलाचं राजकारण अर्थात कारण संपुष्टात येईल हे आपल्याला आम्हाला सांगावंसं वाटतंय. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्यासाठी महाएमटीबीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.